नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। अखेर शेकडो कार्यकर्त्यांसह मनोज गांगवे भाजपमध्ये प्रवेश। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मनोज गांगवे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला। शिवसेनेने मला भरभरून दिले ते मी विसरू शकत नाही। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आज मी विकासासाठी तसेच नागरिकांचे कामे प्रगतीपथावर होण्यासाठी सर्व नागरिकांशी समर्थकांशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वीही मनोज गांधी यांना भारतीय जनता पार्टीत घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळी त्यांना तसे यश आले नाही। परंतु यावेळी मात्र अनुराधाताई चव्हाण व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला, असेही मनोज गांगवे म्हणाले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय अतुलजी सावे, खासदार भागवत कराड, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोडे, महामंत्री आमदार संजय किर्णेकर, आमदार अनुराधाताई चव्हाण, समीर राजूरकर तसेच प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आदींचा या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थिती होती। संदीप मगरे हॅलो, या ठिकाणी नगरसेवक मनोज गांगवे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा तसंच शिवसेनेचे माजी प्रमुख हरिभाऊ बकाल यांचा प्रवेश होतोय। हरिभाऊ जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय हरिभाऊ बकाल पाटील यांचाही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे। त्यांचं भारतीय जनता जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मनोज भाऊ गांगवे यांच्या सोबत संजयजी मनमाडकर साहेब, शिवसेना उपप्रमुख यांचंही भारतीय जनता पक्षात स्वागत करत आहेत। त्याचप्रमाणे किशोर हनवते, शाखा प्रमुख, गोकुळ जाधव, सुरेश प्रसाद, धनराज गांगवे, सागर शिरे, सोनू तरडे, सोनू बताडे, प्रताप हनवते, संतोष गांगवे, पवन बंसवाल, पवन खडके, अमोल बोराणे, शुभम वाघ, श्याम देशमुख, ज्ञानेश्वर कुबेर, राज कोलते, बट्टी वाहू, सागर हनवते, शिवानी वैभव बोडके यांनीही व्यासपीठावर यायचे आहेत। पवन खडके आपलंही व्यासपीठावर यायचे आहेत। संदीप मगरे, मोतीलाल हनवते यांनीही व्यासपीठावर यायचे आहेत। त्याचप्रमाणे विशाल रमणवाल, संतोष बंसवाल, कांतीलाल रेसवाल, राजू जितवाल, विनोद अण्णा बोराडे यांनीही व्यासपीठावर यायचे आहेत। आपल्या सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या मी स्वागत करतो। सर्वांना एक सूचना आहे, हा प्रवेश सोहळा झाल्यानंतर खाली पार्किंग मध्ये नाश्त्याची व चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांनी चहा आणि नाश्ता करून जायचं आहे। आदरणीय व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून हे शब्द मी विसरू शकत नाही। कारण बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे त्यांनी शिवसेनेने आम्हाला आजपर्यंत दिलेली ही ओळख आहे। आणि मी आज परत एकदा माझ्या एका नवीन वाटचालीस खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या दिशेने जात असलेल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षामध्ये प्रवेश करतोय। आपण बोललात की बऱ्याचदा आम्हाला सांगितलं, मामांना सांगितलं की तुम्ही प्रवेश करा, परंतु जसं की ताईंनी सांगितलं की बाहेरून आलेल्या लोकांना कुठेतरी न्याय मिळतो। आम्हाला असं नको व्हायला की आम्ही तिकडनं आलो, आम्हाला मान सन्मान नाही दिला,
साहेब, माझ्यावर जी पण जबाबदारी आपण टाकाल मी त्या जबाबदारीचं सोनं करेल. कारण मी विद्यार्थी दशेत असताना मी जरी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून राहिलो, परंतु विद्यार्थी दशेत असताना आमचे मार्गदर्शक समीरदादा राजूरकर या ठिकाणी आहेत. दादांना माहिती, मी दादांच्या सोबत काम केलेलं आहे. वाल्मीचं एक आंदोलन आम्हाला चांगलं आठवतं. तसेच आदरणीय बापूंनी सांगितलं की बऱ्याचदा आमच्या या ठिकाणी आमच्या भागामध्ये चर्चा व्हायच्या की मामांचं आणि बापूंचं साठोलोट आहे, हे दरवेळेस वाढ इकडचे तिकडे करतात. परंतु साहेब, आम्ही काही हाताने करत नव्हतो, तो नशिबाचा भाग होता. आज माझ्या नशिबात होतं म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळतोय. माझ्या जर नशिबात बरेच जण, कारण मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, ताईंनी सांगितलं की आपण प्रवेश मुंबईला करूया. म्हटलं ताई, मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, मला मुंबईपर्यंत पोहोचायची मला हिंमत नाहीये. माझ्यासाठी जे काही आहे, सावेसाहेब आहेत, कराड साहेब आहेत, शितोळे साहेब आहेत, प्रवीण भाऊ आहेत, प्रशांत भाऊ आहेत, तसेच बापू आहेत. मी तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि मला तळागाळातच ठेवा. मला काही फार उंचीवर जायचं नाही, परंतु योग्य वेळी योग्य लोक योग्य ठिकाणी पाहिजे. त्यामुळं मी आज हा निर्णय घेतलेला आहे. कारण भविष्याच्या दृष्टीने आज आपण बघतो की आपलं छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत चाललेलं आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन चालू असलेल्या पक्षामध्ये आज आपण प्रवेश करावा. आपल्याकडे DMIC इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. आज माझ्यासोबत असंख्य युवक आहे साहेब, सगळ्यांचं माझ्यावर बराच विश्वास आहे. मलाही वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांचे 2 कामं व्हावं, वार्डात विकास व्हावा. कारण आज आपण बघितलं की आम्ही आमच्या खासदारांना वर्षाचा 5 वर्षाचा निधी 5 कोटी रुपये, त्या दिवशी ताईंनी 2 तासात 5 कोटीची उद्घाटन आमच्या वार्डात केली. आम्हालाही लोक बोलायला लागले, तुम्हाला आज त्यांनी 1 तासामध्ये 5 कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि आम्हाला साहेब, मला 5 कोटीची कामं करायला 5 वर्ष लागली नगरसेवक असताना. मी जास्त वेळ न घेता एक ग्वाही देतो की माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान व्हावा, सगळ्यांना न्याय मिळावा आणि मलाही न्याय देताल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि परत एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो की आपण मला हा माझा योग घडवला. त्याबद्दल आमच्या विधानसभेच्या आमच्या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो. कारण ताईंनी आम्हाला फार फोर्स केला जाईल. ताईंनी सांगितलं म्हणून मी ताईंना सांगितलं की सगळे जुने लोक आहेत, परंतु तुम्ही नवीन त्या ठिकाणी गेलेले आहेत, तुम्ही आम्हाला सांभाळा. तुम्ही सांभाळत असले म्हणजे आम्हाला काही काळजी नाही. आणि बापूंना सांगायचं, बापू आता म्हटले की मी कोपऱ्यात जातो. मनोज भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज इथे नगरसेवक मनोज गांगवे त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि सर्वसामान्य जनतेची सेवा आणि या विचारधारेमध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवा जुन्या कार्यकर्त्यांना तरी बोलतो मला असं म्हणते की तुम्ही शब्द दिलेला आहे, फक्त आम्ही सगळ्यांचा शब्द पाळा म्हणून किती बोलले होते. शब्द तुम्ही दिलेला होता का तिकीट त्या ठिकाणी? तिकिटाचा विषय नाही, त्यांना फक्त इथली आपली विचारधारा ही आवडलेली होती. मी म्हटलं आल्यानंतर जो सामान्य जनतेचे प्रश्न सोडवेल, सामान्य जनतेची सेवा करेल, अशा यांना जे न्याय दिला जातो. कारण मी पण वेगळ्या पक्षामध्ये होते, तिथून मी आले, पण मी सामान्य जनतेच्यामध्ये सदैव काम केलं आणि काम करणाऱ्यांनाही ते संधी दिल्या जातात. काही जुन्या कार्यकर्त्यांचा काही विचार केला जाईल का? जुन्या कार्यकर्त्यांचा गेल्या कित्येक वर्षापासून जुने कार्यकर्ते काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचा जोडच जाणारा आहे. म्हणजे नवीन आले म्हणजे जुने गेले असा विषय होत नाही. तर सर्वांनी मिळून कामाला गडबड कसं? ओके.
आपले एक टर्नस सांगा बघा आपली पुढे गँग आहे बरं सांगा बरं पकडा लावा पटपट अरे आली ही का बघितली ना